हॅलो हाय नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. आज आहे रथसप्तमी. रथसप्तमीच्या दिवशी काहीतरी गोडधोड बनवलं जातं. खास करून बनवला जातो तो गोड भात किंवा तांदळाची खीर. म्हणूनच मी सुद्धा आज बनवते आहे गुळ घालून तयार केलेली तांदळाची खीर आणि ती तुमच्यासोबत शेअर पण करते आहे. त्यासाठी 1 वाटी तांदूळ 2 तास भिजवून घ्यायचे. 1 पाव दूध घ्यायचं, 1 पाव पाणी कढईमध्ये घालायचं. त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे, पाणी काढून घ्यायचं आणि याला व्यवस्थित एकदा हलवून द्यायचं. तांदूळ खाली चिटकला नाही पाहिजे आणि मंद आचेवर याला मस्त तांदूळ एकदम मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. त्यानंतर घेऊया आपण 1 ते 1.5 इंच अद्रक, चवीनुसार 5-7 हिरव्या मिरच्या. त्यानंतर 1 वाटीभर मटार सुद्धा आपण इथे सोलून घेऊया. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे 1 खलबत्ता. त्यामध्ये 2 चमचे धने घालायचे, 1 चमचा जिरं घालायचं, 5-6 काळी मिरी घालायची आणि याला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं. जेवढं शक्य होईल तेवढं याला बारीक आपल्याला कुटून घ्यायचे. हे छान कुटले गेले की त्यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरची घालायची आणि ती सुद्धा आपल्याला यासोबत व्यवस्थित अशी कुटून घ्यायची आहे. हिरवी मिरची आणि अद्रकने खूप छान चव येते, कारण आपण अद्रक लसण न वापरता ही भुर्जी बनवत आहोत. त्यानंतर इथे आपण घेतलेले आहेत 2 मध्यम आकाराचे टमाटे, जे जाडसर मी असे कापून घेतले होते. नंतर चॉपर मध्ये घालून याला मी असं बारीक करून घेते आहे. तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरी चालते किंवा किसून घेतलं टमाटर तरी सुद्धा चालते. त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी, दालचिनी, तेजपत्ता घालायचा आणि आपण जो आता कुटून घेतलेला मसाला आहे तो घालायचा. आता हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मसाला छान परतला गेला की त्यामध्ये घालूया टमाटर, जो आपण चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये घालूया हळद आणि गरजेनुसार, चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची. व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं. 1 ते 1.5 कप पाणी घालायचं. झाकण ठेवून मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतवून घ्यायचा. तोपर्यंत आपण इकडे मी 1 बटाटा घेतलेला आहे. तर हा बटाटा मी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये सालं काढून कापून घेतलेला आहे. कच्चा बटाटा आहे. आता हा बटाटा आपल्याला चॉपरमध्ये घालून बारीक असा कापून घ्यायचा आहे किंवा चॉप करून घ्यायचा आहे. तुम्ही किसून घेतला तरी चालेल, चॉपर जर नसेल तर, नाहीतर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी सुद्धा खूप छान. त्यानंतर मसाला इकडे छान शिजला गेलेला आहे बऱ्यापैकी. त्यामध्ये मटार घालून घेऊया. व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण चॉप केलेला बटाटा सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे बटाट्याची भुर्जी एकदा नक्की ट्राय करा. कांदा लसूण वापरला तरी सुद्धा खूप छान लागते आणि बिना कांदा लसूणची केली तरी सुद्धा खूप छान लागते. त्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं याला चांगलं शिजवून घ्यायचं. तोपर्यंत मस्त गरजेनुसार 1 ते 1.5 वाटी गूळ घ्यायचा. त्यामध्ये 1 कपभर पाणी घालायचं आणि गॅसवर याला आपल्याला गूळ वितळण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत भाजी सुद्धा आपली इकडे छान शिजल्या गेलेली आहे. 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा गरम मसाला घालायचा. व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त मऊ इथे बटाटा आपला झालेला आहे. तर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची. व्यवस्थित त्याला मिक्स करायचं. तर इथे तयार झालेली आहे आपली झणझणीत चटकदार अशी बटाट्याची भुर्जी. सोबतच इकडे गूळ सुद्धा पूर्णपणे वितळला गेलेला आहे. आता आपण गूळ बाजूला ठेवूया आणि गॅसवर तडका पॅन ठेवूया. त्यामध्ये तूप घालायचं आहे गरजेनुसार. त्यानंतर गरजेनुसार आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे. मी इथे काजू, बदाम घातलेले आहेत. आता हे छान परतल्या गेले की त्यामध्ये घालूया आपण बारीक तुकड्यांमध्ये केलेले किशमिश किंवा मनुके. आता हे सुद्धा छान व्यवस्थित परतल्या गेले की आपण ते बाजूला ठेवूया. त्यानंतर आपल्या इथं भात सुद्धा छान शिजला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त मऊ असा हा भात तयार झालेला आहे आणि सुगंधही खूप छान येतोय. त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया गुळाचं सिरप. शक्यतोवर गाळणीनं गाळूनच घालायचं. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आवडीप्रमाणे घालायचं. तुम्ही जेवढं गोड खाता त्या प्रमाणामध्ये आपल्याला इथं गुळाचं सिरप घालायचं आहे. त्यानंतर मी इथे घालते आहे जायफळची पावडर. विलायची पावडर न घालता गुळासोबत जायफळ खूप छान लागतं, म्हणून मी जायफळ पावडर घातली. सोबतच घालूया फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स. व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं. तयार झाली आपली सिंपल, सोबत भरपूर चवीची, हेल्दी, टेस्टी अशी तांदळाची खीर आणि सोबत मस्त अशी बटाट्याची भुर्जी, गरमागरम पुरी आणि तांदळाची खीर. एकच नंबर कॉम्बिनेशन. या रथसप्तमीसाठी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. मी ही बनवलेली खीर आणि बटाट्याची भुर्जी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.